फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता 20 तारखेपर्यंत येणार होता असं परिपत्रक देखील आपण आपल्या चॅनलवरती दाखवलं होतं। काही जिल्ह्यांमध्ये हे प्राप्त झालेलं होतं, परंतु 20 तारीख येऊन गेलेली आहे, परंतु पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता अजून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेला नाहीये। साधारणतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये इलेक्शन आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती 20 तारखेला बिहारमधून हप्ते वितरण करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती आणि तसा जीआर देखील म्हणजे तशी नोटीस देखील संबंधित कृषी विभागाला देण्यात आली होती आणि ती नोटीस देखील आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात आली होती। परंतु आता 20 तारीख पलटून गेली आहे, पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे आता शक्यता 25 ते 30 जूनच्या दरम्यान वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे लवकरच या संदर्भात घोषणा होईल। पीएम किसान योजनेचा अधिकृत पोर्टल आहे, तर या ठिकाणी देखील या हप्ते वाटपासंदर्भातली नोटीस येईल आणि त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे एका दिवशी हा लाभ वितरित केला जाणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, आता प्रतीक्षा संपणार आहे, काहीच दिवस शिल्लक आहेत, लवकरच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती, तुमचं जर किसान ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड नोंदणी केली असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। जर तुमच्याकडे किसान फार्मर आयडी कार्ड नसेल आणि तुम्ही यापूर्वी पीएम किसान योजना असेल, नमो किसान योजना असेल तर या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर ही नोंदणी करायची आहे, कारण का किसान ओळखपत्राशिवाय तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता मिळणार नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये हा लाभ वितरित होईल आणि त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।